नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज लाईव्ह माझ्या राजवाडी गावातील दिगंबर रानबा इंगोले यांच्याकडील पारंपरिक पद्धतीनं आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकता की शेतामध्ये सेंद्रिय खताअंतर्गत शेळीचं नंबर 1चं शेणखत हे त्यांच्या शेतामध्ये टाकत आहेत। याच्यामध्ये आपण या ठिकाणी लाईव्ह भया इकडे असंच हां, या ठिकाणी हे दिगंबर रानबा इंगोले यांचे मोठे चिरंजीव आहेत। भया, हे शेतामध्ये टाकण्याचं काय कारण आहे? त्याच्यात शेतामध्ये नेमका आपला काय उपयोग होईल याची जराशी माहिती दे आपल्याला। अधिक आपल्याला जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण सेंद्रिय खताचा वापर करतो। रासायनिक खतापेक्षा मला वाटते आपण सेंद्रिय खताचा जास्त प्रमाणामध्ये वापर करण्यात यावा, कारण आमचं हे घरगुती शेळीपालन आहे। त्याच्यामध्ये आम्हाला जे खत आमच्या इथं जे उपलब्ध होते तेवढं आम्ही आमच्या शेतात नेऊन टाकतो। त्याचा आम्हाला भरपूर शेतीला फायदा व्हावा या उद्देशानं आम्ही हे खत शेतामध्ये टाकतो। बरं, हे खत आता हे शेणखत टाकल्याच्या नंतर रासायनिक खत जसं की DAP, युरिया हे खतं टाकण्याची आवश्यकता वाटते का? मला वाटत नाही की आपण ते रासायनिक खत वापरावं हे टाकल्याच्या नंतर, कारण खूप कमी प्रमाणामध्ये ते आपल्याला लागेल। मला तर लागतच नाही, पण आपण हे टाकल्याच्या नंतर कोणी वापरते आणि आपण वापरतच नाही पुढे। वा वा, म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही पीक आपण घेतोय, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आपण या ठिकाणी तयार करतोय। निश्चितच आपण सर्व शेतकरी बांधव या भयानं जे काही या ठिकाणी मागच्या 3 वर्षापासून आपण सेंद्रिय शेतीचं माहिती मार्गदर्शन देत असतो, तर याच माध्यमामधून आज लाईव्हमध्ये आपण बघू शकता की सेंद्रिय शेती अंतर्गत शेणखत टाकण्याचं एक चांगलं माध्यम, आणि त्याचबरोबर हे जे शेणखत आहे नंबर 1चं सुद्धा तयारसुद्धा झालेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ढेपचा नाही आहे। बघू शकता आपण हे भया भरायला बघा, कुठं ढेपचा वाटतंय का? अजिबात नाही। नंबर 1चं सेंद्रिय शेणखत तयार झालेलं आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना अशी आपण आपल्या शेतामध्ये हे शेणखत टाकून कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न तयार करावं, आणि आपल्या या जगातील सर्व रोगाला बळी पडणारं जे काही रासायनिक खत आहे, कीटकनाशक आहे, त्याचा वापर न करता आपण पारंपरिक पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं आपण शेती करावी हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।